कोरेगावात स्मार्ट मीटर सक्तीविरोधात वीज ग्राहकांचा संताप. कार्यकारी अभियंत्यांच्या उपस्थितीत बैठक होईपर्यंत एकही मीटर बसवू देणार नाही, महेश बर्गे यांचा इशारा. कोरेगाव शहर व परिसरातील वीज ग्राहकांवर स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती सुरू असल्याच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास महावितरण कंपनीच्या कोरेगाव येथील उपविभागीय कार्यालयात तीव्र आंदोलन झाले. सातारा विभागाचे कार्यकारी अभियंता डॉक्टर अमित बारटंके यांच्या उपस्थितीत नगरपंचायत कार्यालयात बैठक झाल्याशिवाय कोरेगाव शहर व परिसरात एकही स्मार्ट मीटर बसवू दिला जाणार नाही, असा ठाम इशारा माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे यांनी यावेळी दिला. महावितरण कंपनीने सर्वसामान्य गोरगरीब वीज ग्राहकांचा अंत पाहू नये, अन्यथा स्मार्ट मीटर बदलण्यासाठी येणाऱ्या जनमित्रांसह खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना चांगला धडा शिकवला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. कोरेगाव नगर पंचायतीच्या डिसेंबर महिन्यात झालेल्या मासिक सभेत स्मार्ट मीटर न बसवण्याबाबत एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला असून त्याची प्रत महावितरण कंपनी देण्यात आली आहे. या संदर्भात महसूल प्रशासनालाही सविस्तर निवेदन देण्यात आले असतानाही कोरेगावचे कार्यकारी अभियंता प्रदीप निकम हे आपल्या अधीनस्थ अभियंते व जनमित्रांना दररोज टार्गेट देऊन जबरदस्तीने स्मार्ट मीटर बदलण्यास भाग पाडत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. यामुळे संतप्त झालेल्या वीज ग्राहकांनी महेश बर्गे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय कार्यालयात धडक दिली. या आंदोलनात राजेंद्र पारकीसर, गिरीश बर्गे, ललित इंगळे, अमोल बर्गे, महेश शिंदे, शौकत शिकलगार, प्रकाश गुरव, विकास भोसले, रामचंद्र माने, सागर खारगे, शौकतबाई शिकलगार यांच्यासह मोठ्या संख्येने महिला वीज ग्राहक सहभागी झाल्या. उपस्थित नागरिकांनी कार्यकारी अभियंता निकम यांना जाब विचारत प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात घरगुती वीज ग्राहकांचे मीटर स्मार्ट मीटरमध्ये रूपांतर केले जाणार नाही असा शब्द दिल्याचा संदर्भ दिला. असे असतानाही कोरेगावात जबरदस्तीने स्मार्ट मीटर लादले जात असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. याच्या निषेधात नागरिकांनी अभिनव पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरले. मग किती बी काय म्हणला बिल वाढते येते बिल बी आणले बदललेली मीटर आणि आता ही नवीन बदलायची चालले. तर आमचं काय म्हणत आहे, आम्ही नगर पंचायतीने आम्ही सगळ्या नगरसेवकांनी नगराध्यक्ष सगळ्यांनी मिळून सर्वानुमते ठराव केला की मीटर आमच्या गावात काय बसवणार. आमचं म्हणणं काय, बाकीच्या गावात सुद्धा मीटर अजून बसवलं नाही. मागची जुनी मीटर आहेत रिंगची, बऱ्याचशा गावात अजून बऱ्याचशा गावात नाही रिंगची मीटर आहेत अजून जुनी. बघा तुम्ही आता गावांची नावं काय घेत नाही, त्या गावावर आमच्या आसपास 5-6 गावात कसले मीटर आहेत. आता आमचं मत काय आहे की आमच्या हे मीटर आमचे राहू आणि कोरेगाव शहरी काही निम शहर आहे, निम नाही काय शहरी किंवा इंडस्ट्रियल नाही, मिक्स आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत काय सांगितलंय की बाबा सामान्य माणसाचे घरगुती आणि छोटे मोठे व्यापारी बदलू नका आणि त्यांना विचारल्याशिवाय तर कुठल्या मीटर लावून काय परस्परच बदलले त्यांचे आम्हाला सांगून काढून द्या मला, बाकी आमची काही म्हणलं आणि तुम्हाला बसवायचं ना 100%. मोठी जी इंडस्ट्री आहे, रोज याचा 2-4 लाख रुपये धंदा आहे, महिन्याचा 1-2 कोटी बिझनेस आहे, त्यांनी 100% बसवा. आमची त्याला मोठ्या इंडस्ट्रीला अजिबात अडचण नाही. आता हे शोकत भाई त्यांचा धंदा आहे ना, त्यांच्यात परवा ही रेड आली तुमची एमएससीबीचीच 15-20 दिवसात स्कॉड आलो तर माझं महिने माझ्यापूर्वी का तर तुमचं सगळ्यात कमी लाईट बिल आहे. चेक केलं लाईट बिल काय नाहीच आहे म्हणलं. साहेब कसं आहे, मी जुना आहे, मी स्वतः डिमांड जास्त असेल, आता ही डिमांड जास्त आहे. जास्त त्यांचं ठीक आहे, पुरव आहे त्यांच्या 20-25 दळण असतात. आता त्यांचं बदललं माहिती आहे ना. विषय कसा आहे, आता हे 2021 गव्हर्नमेंटचे जी आर आहे, 2 GR आहेत आपल्या संदर्भात की त्याच्यानुसार हे जे काही आपले पूर्वीचे मीटर आहेत ना, इलेक्ट्रोमेकॅनिकल मीटर तुम्ही जे म्हणता चक्रीचे किंवा रोलेक्स फ्लॅशचे, हे मीटर बदलणं गरजेचं आहे. त्याचा वॉरंटी पिरियड किंवा हे ते टेक्नॉलॉजी संपलेली आहे ती. आणि दुसरा विषय काय आहे की आता जे काही रिडिंग घ्यायचं आहे ते आपल्याला ऑटोमॅटिक मीटर रिडिंग म्हणजे AMR म्हणतो, ह्या पद्धतीने घ्यायचं आहे. आणि हे आता आपल्या GR तर दोन्ही गव्हर्नमेंटचे, स्टेट गव्हर्नमेंटचं GR आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं पण GR आहे.
शिवाय आपल्याला रेग्युलेटरी कमिशनच्या पण तशा सूचना आहेत जे काय घ्यायचे ते ऑटोमॅटिक मीटर रिडिंगच घ्यायचे. नवीन कनेक्शन जे द्यायचे त्याला पण आपण आता बाय डिफॉल्ट हे मीटर बसवू. तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आता तुम्ही म्हणताय रिंगची मीटर ते आमचे कोरेगावचं 5वं मीटर असं बदललं, 3रा 4था मीटर. म्हणजे आता आम्ही त्या पुढे गेलोय. रिंगचा मीटर जे गावात राहिलेत ना ते लय जुने. आमच्यात आता सगळे बदलले, तुम्ही अदानी आणलेत ना नवीन, हे 4था 5वा बदलायचे. रिंगचे आमचे 5-7 वर्षापूर्वी 2-4 वर्ष 4-5 झाले बदलून. त्याच्यावर 3 मीटर बदलले गेले. म्हणजे काय म्हणताय जी आर आहे आता मुख्यमंत्र्यांनी तर सभागृहात सांगितलेलं आहे की बाबा बदलले जाणार नाही. तर आपल्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे काही जर आदेश असतील तर आम्हाला दाखवले तर बरं होईल की बाबा सक्तीनं बसवा. काय नाही सक्तीचा वगैरे विषय नाही. सक्ती नाही, ज्याला इच्छुक आहे. आमच्याकडे लोक असे आहेत की धरबंद त्यांचे मीटर बदललेले आहेत. नाही, हे आपल्याकडे आता 2 जी आर आहेत ती पूर्वीची 21 सालची जी आले 21 तर आताचे ते कंटिन्यू राहिले. त्याला पुढे आपले आदेश आलेले आहेत ते त्याच्यानुसार हे करतोय. आणि हा विषय कसा आहे आता पॉलिसी डिसिजन म्हणजे महावितरण कंपनीचे जे काही वरिष्ठ अधिकारी असतील किंवा ऊर्जा खाते असतील यांच्या कोऑर्डिनेशन रेग्युलेटरी कमिशनच्या काही गाईडलाईन्स आहेत त्याच्या अनुषंगाने जे काय आहे तो विषय सगळे चालू आहे. ज्याची इच्छा आहे ना त्याला आम्ही म्हणतच नाही अडवा, त्याचं बसवू नका. जे म्हणतो ना बसवा, सक्ती नाही आहे. माझं मीटर फॉल्टी आहे, माझं मीटर फॉल्टी आहे. टेस्टिंगला आणलं गेलं की स्मार्ट मीटर नाही बसवायचं, नाही आणि बसवायचं. कोरेगावमध्ये असे असंख्य प्रकार घडलेले आहेत. म्हणजे कंझ्युमर आहे आणि ह्यांचा लाईन स्टाफ असं सांगतो की कोरेगाव तालुक्यात रहिमतपूर किंवा वाटरला सक्ती नाही. कोरेगावला साहेबांचं रोजच्या रोज अप टू डेट टार्गेट ओरिएंटेड काम आहे. आम्हाला प्रॉब्लेम आहे, सगळीकडेच विषय चालू आहे. त्यांचं स्टाफ तुमचं आता तुम्हाला थोडक्यात सांगा, कुमटे पाडळी सातारोड मध्ये तुम्हाला रेंजची मीटर दाखवतो. नाही रिंगची मीटर आहे की बोल माहिती पण आम्ही शांत माणसं आहे, आम्हाला तुम्ही बसवणार का? कंपनीची इलेक्ट्रोमेकॅनिकल हे मीटर असे टप्प्याटप्प्याने बदलत नाही. आपण काय असे सगळे सरसकट बदलत नाही. आता याच्यात पहिला विषय काय गेला की आम्ही स्वतःचे पहिले मीटर बदलले. आमचे जे काही सबस्टेशनचे जे मीटर आहेत ते आम्ही पहिले बदललेले आहेत. त्याच्यानंतर विषय लाईटचा तुमचा हाच मीटर शेवटी एनर्जी अकाउंटिंग पण आम्ही तुम्हाला म्हणतोय की तुम्ही जरडेश्वर कारखान्याचा बदललाय, ठीक आहे. तुम्ही बाकी मोठे इंडस्ट्री त्यांचे बदलवा, एमआयडीसी जावा. आमचे छोट्या वापरावर खालीपर्यंत आलेला आहे. आमच्या माहितीप्रमाणे असं आहे की कमर्शियल आणि इंडस्ट्रियल बदलायला सांगितले इथपर्यंत ठीक आहे, पण रेसिडेन्शियल आणि जो लघु उद्योजक आहे की बाबा जे आहे अशा संदर्भात नाही असं आमची माहिती आहे. जर आपल्याला वरिष्ठ कार्यालयानं पत्रव्यवहार असलं तर आम्हाला दाखवलं की बरोबर आहे, आम्ही त्याच्याकडे मागू शकतो. आपण इथं आम्ही चर्चा करण्यात हे होणार. विषय कसा आहे आता तुम्हाला जसं सांगितलं की पहिले आमच्या बदलले, परत दुसऱ्या टप्प्यामध्ये आपले मोठे इंडस्ट्रियल कन्झ्युमर होते त्यांचे बदलले. आमचे स्वतःचे जे DTC आहेत ट्रान्सफॉर्मर ज्याकडून घरगुती ग्राहकांना वगैरे सप्लाय ते आता बदलणं चालू आहे. त्याच्यानंतर मग इंडस्ट्रियल कमर्शियलचे जे आता जे चालू आहे ते फक्त PC0 मध्ये ज्यांचं बिल होती म्हणजे आमची बिलिंगची प्रोसेसिंग सायकल असते त्याच्यात तो विषय चालू आहे. टप्प्याटप्प्यानं आपण चालू आहे. कंपल्शन असं आहे का की जर माझी इच्छा नाही तरी बदलायचं नाही. आता जे सभागृहात जे झाला ना विषय त्याच्यानुसार की जे ग्राहकाच्या अनुपस्थितीत बदलायचं ना त्यांचे बाहेर मीटर सगळे बदलले. आता ह्यांचे आहेत का नाही, पहिले ह्यांचे मीटर सगळ्यांचे आहे का नाही बघा 10,780. नाही पण आपलं तिथं वायरमनच्या अगोदर कम्युनिकेशन झालं असतं. त्याच्यामध्ये कसं होतं दोनदा मीटर बदलून सुद्धा हे बिल आलेलं आहे असं. बरं हे कसं सांगायला मध्ये मीटर शिल्लक नसताना आमच्याकडून विकत मीटर घेतलेले. हो. आता हे बदलल्यानंतर त्याचं भाडं पण आम्हाला चालू राहणार ना. विषय आहे ना जे काही जी घेतले असतील ना त्यांच्या बिलातून क्रेडिट पण झाले किंवा जर झाले नसतील तर ते पण आहेत. त्याचे मीटर कॉस्ट आहे की नाही पॉलिसी अशी होती की समजा मीटर नसतील ग्राहकांना परचेस केला तर त्याची सटन अमाऊंटचे काही DAT अप्रूव्ह करायचे राहिले असतील म्हणजे त्यांचे रिफंड व्हायचे. हे जे आहेत ना ह्यांचे पहिले साहेब कोणते वायरमॅन लावून काढायला हवं. बरं कारण हे त्यांच्या अनुपस्थित बदलले आणि तेव्हा ती मर्जीने म्हणत्याला मधला त्यावेळेस त्यांची बदल तसे मला ग्राहक क्रमांक कळवा काय आम्हाला एकदा किंवा तुमच्या जे तक्रारी आहेत त्या किंवा ज्यांची बाबा वाटते की खरंच कंप्लेंट आहे बिल आहे नाही ठीक आहे ना आणि ज्यांची कुणाची बिलाची तक्रार आहे की बाबा बिल जास्त आलेलं आहे कसं होतं विषय बिल बदलताना जे फायनल रिडिंग असतं ते बदलताना समजा चुकला असेल किंवा सरासरी युनिट टाकले गेले असेल तर ती बिल दुरुस्ती आपण करू 2 महिन्याचा विषय होती. 2 महिने साधारण तसा अपार्टमेंट आहे तिथे मीटर खाली असतात बॉक्समध्ये
कोणाला काय विचारलं कोणाला काही विचारलं नाही, काय नाही, काय नाही, आले आणि बदलून गेले काय करणार हो का माहिती नाही, सांगितलंच नाही. नंतर बिल कसं आलं एवढं तर तुमच्या ज्या समस्या आहेत, ज्या ह्या लेवलच्या आहेत तुम्ही त्याचे वायर म्हणून तुम्ही सांगितलं की नाही ह्या रोडचं चालू करा कमर्शियल आता मला भेटले चालू आहे तुमचं तर कुणाला फोर्स करू नका त्याला बदलायचं नाही पुढे जावा हा ज्याला म्हणतोय ना आमचं बदल बाबा चल ठीक आहे त्याला आमचा विरोध नाही पण ज्याला बदलायचं नाही जे म्हणतो ना आमचं बदलू नका आम्ही तुम्हाला म्हणत नाही आता जी नाही त्याची इच्छाच नाही ते आम्हाला टाकायचं. तुम्ही नगराध्यक्ष आहे कोरेगावचे. मग आता तुम्ही ठाम निर्णय घ्या ना, माझ्या हातीत करायचंच नाही. गाव नाही सांगितलंच आहे की पण जी माणसाला काही इच्छा नाही ठराव करतोय आपण बॉडी ठराव करतोय. ठराव दिलाय त्याला पण त्याला ठरावाच्या संदर्भात सुद्धा सांगतो की ग्रामपंचायतींचे असे जे काही ठराव आहेत ना त्याच्या आमच्याकडून सीएमडी साहेबांनी आपल्या गृह खात्याला दिलेल्या आहेत सूचना किंवा याच्या प्रकारचे ठराव येत आहेत सुद्धा त्या प्रकारचे ठराव न करता आपलं कॉपरेट करा असं सुद्धा पत्र निघालं. तुम्हाला कॉर्पोरेट 100% साहेब सगळ्या बाबतीत आम्ही करतो तुम्हाला पाहिजे ती सरकारी आम्ही करतो पण मीटर बघतो आता बाकी काही नाही हा विषय कसा आहे तुमच्या ज्या अडचणी ते मला माझ्या वरिष्ठापर्यंत कम्युनिकेट करा Policy नंतर decision. ज्यावेळेस तुम्ही मीटिंग लावा नाही. कॉमन कोरेगाव शहराची मीटिंग लावतो धोरणात्मक निर्णय आहे ते. मार्केट साहेबांना फोन लावा ते काही कोरेगाव येत नाही एक दिवशी बोलवा बोलवा. आपण सगळे तिथे जाण्यापेक्षा ते इथे येऊ शकतात एकदा समोर होऊन जाईल विषय. धोरणात्मक निर्णय जे आहेत ना ते खालच्या स्तरावरती माझ्या स्तरावरती काही निर्णय त्याच्यात बदल करता येणार नाही त्यामुळे तुमचं जे काही निवेदन असेल काय होतंय नाही, आम्ही निवेदन साहेब दोनदा दिलं आम्ही प्राण साहेबांना पण निवेदन दिलं आहे मागच्या वेळेस आमचं म्हणणं काय आहे की तुम्ही जे आम्हाला शासन निर्णय दाखवतो त्याबद्दल दुमत नाही तुम्ही तुमच्या कंपनीच्या पॉलिसी बरोबर राहणार ही दुमत नाही आम्हाला फक्त काय म्हणायचंय की आम्हाला लेखी पत्र वरिष्ठांचे दाखवा की बाबा हे बदलण्या संदर्भात हे बाबा कंपल्सरी बदला बाबा ठीक आहे तुमच्या घरचे बदलायचे तुमच्या लाईन स्टाफच्या घरचे बदलायचे तुमचे पत्र आहेत ते आमच्याकडे पण उपलब्ध आहेत इथपर्यंत ठीक आहे पण आता जो कोरेगाव चाललाय ना जो तो सरळ काय सांगतो की बाबा आम्हाला निकम साहेबांचं वरनं प्रेशर आहे जो तो स्टाफ सांगतो आता ऐका आमचं म्हणणं काय की आता तुम्ही काय तुमचं Pressure नको. काम सांगत नाही जे कंपनीची पॉलिसी आहे तर आमचं म्हणणं असं आहे धोरणानुसारच करायला की लागते. 12% जसे साहेबांना आम्हाला एकदा सूचना येतील तशा नाही, पद्धतीने 12% खाली साहेबांना पाठवा. इथं एकदा बोलवा बरोबर आहे ग्राहकांना आता एवढी सगळी जण आम्ही तिथं जाऊ शकत नाही ते वेळेत उपलब्ध असतील अशातले भाग नाही तर आपण एक फोन लावा आमच्यासाठी कार्यकारी ते असं असं आले सगळे नगराध्यक्ष ते आलेले आहेत बाबा ह्याच्यात तुम्ही वेळ द्या आम्हाला कोरेगावात आपण ही तालुक्याचं वायर बाकी तुम्हाला आता किती त्यांना ते खंडू किती व्यवसाय आहेत त्यांचं त्यांना साहेब पोट भरायची मारामार झाली बरं ह्याच्या पुढचं आम्हाला म्हणले वायरमन म्हणले तुमचं ती ही चेक करा कुठं लिकेज आहे का ती चेक केलं कुठं ह्यात सॉकेट मध्ये लिकेज आहे का मग ते केलं सगळं चेक केलं काय केलं नाही सगळे खालची इक्विपमेंट सगळे चेक केली कंपनीची माणसं पण चेक केली तरी लाईट बिल कमी नाही इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन नाही तो मटेरियल ते cheap आहे. त्यांनी तो मीटरचा त्या विषयचा आहे तो त्या वाढतेच meter लागते. चं असं म्हणजे खोटं बोलतात किंवा लबाड मुलांनी मिटावं असा विषय हो, आज नाही पुन्हा साहेबांचं घ्या साहेब तुम्ही थांबवून टाका विषय संपवा विषय संपवून टाका कपडे वायरिंग उसकाटलंय सगळं वायरिंग उसकाटलं होतं हॅलो झालं का लाईन फॉल्ट क्लिअर बर बर आता नगरपालिकेचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष साहेब सगळे आले एक्झिक्युटिव्ह साहेबांशी झालंय बोलणं हां तर आजचा दिवस आता यादव साहेब पण नाही ती आजचे जे काही टास्क दिले नाही, ती meeting गोष्ट सांगितली. meeting गोष्ट. साहेबांची मीटिंग होईपर्यंत हा मीटिंग झाली आम्ही बघतो हां स्टाफला बोल ठीक 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 आमचं बाकी आता आम्ही काय करतो ते बागटेके साहेब आले की नाही ते म्हणताना माहितच नाही आम्ही त्यांना सांगणार कोरेगाव तुमचा कुठलाही माणसाला entry पॉलिसी नाही. डिसिजन असल्यामुळे सगळे विषय आपले तुम्हाला आम्ही काय बोलणार नाही बागटेके साहेब आले की नाही की कोरेगावच्या कोरेगाव शहरात कुठल्याही माणसाला आमच्याकडे एंट्री नाही तुम्हाला काय करायचं ते करा आम्ही असं त्यांना पोस्ट सांगणार आणि बसून मला काढू शकतात ना आणि बसवलं ते काढून नाही हे साहेबांनी त्याच्यात काढून ते बागटेके साहेब याच्या आधी ते काढायचे. साहेब मला एक सामान्य प्रश्न आहे, वीज ग्राहक काढायला मीटर नाही आला, हे नाही, माहितीच नाही, नाही. आपले कर्मचारी का बदलतात आता ज्या कंपनीचे मीटर आहेत त्यांचे लोक असताना हे दोन्ही गोष्टी वरनं जे आलेत ना आधी, नाही, तो आम्हाला ते काय ते दाखवा ना आम्हाला जर बघायचं तसं आहे, सगळ्या आपल्या गोष्टी- नाही, आम्हाला बघितलं पाहिजे तर ग्राहक दोन्ही म्हणून. staff की म्हणून आपलं नाही. तो स्टाफ काय म्हणतो ह्यांचा लाईट स्टाफ आम्हाला वर्ण शक्तीमुळे आमचं काम नाही ते त्यांचे जे स्वतंत्र आहेत त्यांचे लोक पण आम्हाला निकम साहेब ते स्पेशली साहेब आपलं नाव घेऊन आम्हाला सांगतात. तुम्ही प्रेशर करू नका साहेब तुमचं काम काय आहे? तुम्ही तुमचं काम काय तुम्ही आहे? बोलताना म्हणलं की टास्क आज जे दिले ते थांबवा म्हणलं टास्क हा शब्द काय
तुम्ही साहेब, आम्ही आता एक म्हटलं गावाच्या प्रमुख पदावर आम्ही काम करतोय, आम्ही शहराच्या विकासासाठी काम करतोय म्हणून आम्ही शांतीत घेतोय. नाही तर आम्हाला जर साहेब त्या रूपात जर तुम्ही बघायचं असेल ना आणि तुम्ही जर आग्रह केला तर मग या काही तुमच्या वायरमॅनला आणि त्या पडदाला आम्ही फिरून द्यायला नाही. संदर्भातले जे विषय फिरून आहेत, द्यायला नाही गावात. तो विषय वेगळाच आहे. मागे मला बोलला स्टाफचे वेळ आणि ही मीटर सुद्धा साहेब लय घातक आहे. ह्याला सुद्धा आमचा पूर्ण विरोध आहे. आम्ही 100% सगळ्या नागरिकांच्या व्यापाऱ्यांच्या बरोबर राहून त्या माणसाला म्हणजे त्यांना एकदा प्रेमाने सांगणार, परत आमच्यावर गुन्हा नोंद झाला चालत. जो फोन दिलेला आहे, जो लँडलाईन काढली ते जो फोन दिला तो ऑफिस मध्ये पाहिजे. आता फोन लावा की कर्मचाऱ्याबरोबर तो आणि ऐका ना, ऑफिस मध्ये फोन करायचा, ऑफिस मध्ये तक्रार द्यायची, हॅलो, तर ती म्हणतात फोन बंद आहे. दुसऱ्या तिला म्हणतात तिथं जाऊन द्या, फोनवर तक्रार घ्यायची नाही असा नियम आहे का काय? फोनवरती नाही, समजा ड्युटी चेंज झाली नाईट शिफ्टला समजा मग तिथे फोन ठेवा ना तुम्ही, तो तक्रार लिहिली पाहिजे. ती माणसाला म्हणतात परत फोनवर तिथं जावा आणि तक्रार लिहा लिखी. आता जरी फोन लावला ना तर लाईट स्टाफचा फोन दुसऱ्याकडे तो असतोय जळगाव रोडला काम करत. तुम्ही तुम्ही अफकोज आहे का? तुम्ही ऑफिसला जाऊन त्या सुद्धा मुद्द्यावर तुम्ही व्यवस्थित त्या आम्हाला हे करा आणि थांबवून नाही तर काम परत करू नका. जाऊ जाऊ बसले, तुमचं पहिला प्रॉब्लेम आहे. जाऊ मागडे थांबायचं. ओके. एमएससी ऑफिसला मीटर, स्मार्ट मीटर, अदानीचे मीटर बसवण्याबाबत आम्ही नगरपंचायतीच्या वतीनं कोरेगाव शहराच्या नागरिकांच्या वतीनं व्यापाऱ्यांच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे. तरी नागरिकांचे मीटर न सांगता सक्तीनं किंवा व्यापाऱ्यांचे, छोट्या व्यापाऱ्यांचे मीटर न सांगता सक्तीनं बदलले तर आम्ही आत्ता सांगितलं आहे वरच्या निकम साहेबांपाशी आत्ता 12% साहेबांना फोन लावलेला. 12% साहेबांनी ग्वाही दिली आहे की पुढच्या आठवड्यात मीटिंग घेतल्यानंतरच मीटर बदलीचे काम आम्ही चालू करू. तरी आमची नगरपंचायती ठराव झाला आहे की कोणत्याही प्रकार परिस्थितीत शहरातील कुठलेच मीटर बदलायचे नाहीत. कारण मीटर बदलले, आत्ता ज्या ग्राहकांचे मीटर बदलले त्यांच्या बिलात 40% वाढ झालेली आहे. तर ते मीटर हे पूर्णतः त्या कंपनीच्या कंट्रोलमधले मीटर आहेत. त्यांच्या कंट्रोलमधले मीटर असल्यामुळे त्यांचे बिलाचे कंट्रोल त्यांच्याकडे असल्याचं आम्हाला पूर्ण शंका आहे. त्यामुळे इथून पुढे ते मीटर बदलू नये. 12% साहेबांची मीटिंग झाल्यानंतर आणि आमच्या कोरेगाव शहराचा निर्णय झाल्यानंतरच मीटरचा निर्णय घ्यावा. अन्यथा वायरमॅन असतील, त्या मीटर बदलणारी मुलं असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील, त्यांना जर काय हानी झाली तर सर्वस्व ती MSEB आणि वरचं प्रशासन जबाबदार राहील. आणि इथून पुढे कोरेगाव शहरात कुठल्याही नागरिकाला न सांगता त्याच्या घरातला मीटर बदलला तर वैयक्तिक नाही सांगत, सगळ्यांना घेऊन सांगतो आणि मी पदाधिकारी म्हणून सांगतो की त्या अधिकाऱ्याला, त्या ह्यांना काळं फासून त्यांची दिंड कोरेगावातनं काढली जाईल. आता सध्या लॉन्ड्रीचा व्यवसाय या कोरेगाव शहरात जवळजवळ 30 ते 35 लॉन्ड्री व्यवसायधारक आहेत. आणि हा लॉन्ड्री व्यवसाय अतिशय अडचणीत चालू आहे. धंदा होतो 500 रुपये, लाईट बिल येते महिन्याला 3000, म्हणजे दिवसाला 100 रुपये गेले लाईट बिलाला आणि भाडं जातं 100 रुपये. मग या लॉन्ड्री व्यावसायिकाने करायचं काय? हातात 200 रुपये आणि त्यांनी आपल्या मुलाबाळांना घर चालवायचं कसं, शिक्षण कसं चालवायचं, या अनेक अशा अडचणी आहेत. आणि हा जर मीटर बसवला स्मार्ट मीटर अडानीचा, तर आम्ही पाहिलं की जवळजवळ 30 ते 40% वीज वाढवून आलेला आहे. आणि हे जर हा वाढत असेल या मीटरमुळे तर हा भुर्दंडच आहे. हा सगळ्या सर्वसामान्य नागरिकांना आणि सर्वसामान्य व्यावसायिकांना मोठा प्रॉब्लेम होणार आहे. त्यासाठी आम्ही महेश बर्गे यांच्या अंडर जे जर आले बसवायला तर आम्ही एकतर बसवून देणार नाही स्मार्ट मीटर, आणि त्याच्यावरती शासनाने पण योग्य तो निर्णय घ्यावा ही आमची कळकळीची विनंती आहे. व्यवसाय असून माझं हॉटेल बंद असताना मीटर खाली न सांगता बदलून गेलेले आहे, तर तो मीटर आम्हाला बदलून परत आमचा आहे व मीटर परत रिटर्न माघारी मिळावा. न मिळाल्यास आम्ही मोर्चा काढून साहेबांच्या तोंडाला काळं फासून निषेध नोंदवू. आणि पहिलं बिल कमी बंद हॉटेल असताना सुद्धा 7000 रुपये बिल आलेलं आहे.
तरी त्याची दखल घ्यावी. त्याला न विचारता मीटर बदललेला आहे आणि दर महिन्याला 10,000 रुपये बिल भरायचं म्हटलं तर हे आम्हाला परवडण्यासारखी गोष्ट आहे का? त्यामुळं आम्हाला पहिले जुने मीटरच आम्हाला बदलून पाहिजे. नाही मिळालं तर आम्ही मग पुन्हा मोर्चा घेऊन येऊ. तुम्ही बोला. तर आम्ही सध्या इथं राहत नाही, आम्ही मुंबईला राहतो. आम्ही हजर नसताना आमचे मीटर बदलले आणि बदलले पण लाईट बिल खूप येते. घरात कोणी नसताना 24-20 रुपये लाईट बिल महिन्याला भरायचं, ते आम्हाला पण काही शक्य नाही. ह्याच्यावरती विचार करावा.